आज आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी महिलांच्या मानधनाचा विषय हातामध्ये घेतला। देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी त्याला होकार भरला, सपोर्ट केला। या सरकारने निर्णय घेतला की आता आमच्या महिला 2400 आणि 1800 रुपयावर काम करणार नाही, तर आमच्या महिलांचं मानधन हे 6000 रुपये या ठिकाणी वाढवण्याचं काम आदरणीय मुख्यमंत्री आणि या सरकारने या ठिकाणी केलेलं आहे। आणि म्हणून आज ज्या पद्धतीने आमच्या महिला या ठिकाणी या बचत गटाच्या माध्यमातून काम करतायत, तर आता ही शक्ती, ही जी नारी शक्ती आहे ती डायरेक्ट आता मुख्यमंत्री कार्यालयासोबत जोडल्या गेलेली आहे। आणि मुख्यमंत्री कार्यालयाच्या माध्यमातून या ठिकाणी नारी शक्तीचा झेंडा याही पेक्षा बुलंद झाल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास या ठिकाणी आलेल्या माझ्या प्रत्येक महिलेला मी दिल्याशिवाय राहणार नाही। आणि म्हणून मला या ठिकाणी सांगायचं आहे, साहेबांच्या डोक्यामध्ये अनेक प्लॅन आहेत, मी बघितलं। मला ते बोलले, जेव्हा आम्ही चर्चा करतो तेव्हा साहेबांनी सांगितलं की महिलांच्या बचत गटाचा निर्माण होणारं उत्पादन, त्याच्यासाठी असणारी एखादी व्यापाराची संकुल किंवा त्याचबरोबर त्यांचं करून देण्यात आलेलं लिंकिंग, त्यांना मिळून देण्यात आलेली बाजारपेठ आणि त्यांना त्या माध्यमातून कसं अजून सक्षम करता येईल या सगळ्या गोष्टीवरती आम्ही प्लॅन करत आहोत। गतिशील सरकार, गतिशील योजना, गतिशील काम या ठिकाणी आपण पाहत आहोत बांधवांनो। अनेक ठिकाणी अनेक भागात मधले जे काही योजना आहेत किंवा जे काही प्रस्ताव आहेत, ज्या काही मागण्या आहेत, ते या ठिकाणी पूर्ण करण्याचं काम या सरकारने केल्याचे आपण बघतो आहोत। बचत गटाच्या माध्यमातून सक्षम करण्याचं काम आणि घराला चालवण्याचं काम या सगळ्या माता भगिनी या ठिकाणी करताना आम्हाला दिसतात। आणि म्हणून या महिलांच्या पाठीशी सरकार निश्चित आहे आणि जिथे जिथे कुठे तुमची बाजू मांडायचं काम पडेल तिथे तिथे ती बाजू मांडण्याचं काम या ठिकाणी शासनामधली एक प्रतिनिधी, केंद्राची जरी असली तरी शासनामधली एक प्रतिनिधी म्हणून मी निश्चित करेल। आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सांगते, तुम्हाला वाटलं की मी शिंदे साहेबाच्याच मागे लागले, मी पीएम साहेबाच्या पण मागे लागले। म्हटलं सर ऐसा नाही, मी त्यांना माझा एक छोटासा प्रेजेंटेशन दिलं, एक 20 मिनटं मी त्यांना बोलले। मतलब कौन से डिपार्टमेंट हम ले सकते और ग्राम पंचायत लेवल पर कौन सा ट्रेनिंग दे सकते, कौन से डिपार्टमेंट उसमें डालने के बाद में महिलाओं को सक्षम करने के लिए ट्रेनिंग उनके गांव में होगा। और इस तरह से ये 4-5 डिपार्टमेंट अगर हम जोड़ते हैं तो महिलाओं को बाहर जाने का काम नहीं पड़ेगा, महिलाओं को गाँव में ही ट्रेनिंग मिलेगा। वहाँ के सरपंच, वहाँ के सदस्य, वहाँ के जितने भी बचत गट है वही उनको ट्रेनिंग देंगे और उनको वहाँ ट्रेनिंग मिलने के बाद में वो अपना काम करेंगे। चाइना मध्ये जर त्या ठिकाणी घराघरामध्ये उद्योग निर्माण झाले असतील तर मग भारतामध्ये का होत नाहीत, हा महत्त्वाचा विषय आहे। चायनामध्ये गावाच्या गाव आहेत, एकच वस्तू बनवतात, तर आमच्या महिला कुठेही कमी नाहीत, आमच्या माता भगिनी कुठेही मागे नाहीत। आणि हे आम्हाला सिद्ध करून द्यायचं आहे की आमच्या माता भगिनी पण चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी काम करू शकतात, बचत गटाच्या माध्यमातून वस्तू बनवू शकतात आणि त्याचं मार्केट चायनामध्ये निर्माण करण्याची ताकद तुमच्या माता भगिनींमध्ये आहे। तुमचं मार्केट तुम्ही बाहेर देशामध्ये तेव्हा निर्माण करू शकता जेव्हा तुम्ही एका मताने, एका जीवाने, एका दिलाने या ठिकाणी काम करणार आणि त्या पद्धतीचा निर्णय घेऊन तुम्ही समोर जाणार, त्यावेळेला तुम्हाला ही संधी प्राप्त होणार। आणि तो दिवस काही लांबचा नाहीये, तो लवकरच या ठिकाणी दिवस येणार आहे। कारण हे सरकार, आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आपल्या पाठीशी खंबीरपणाने उभे राहणार आहे, हे राज्य सरकार आपल्या पाठीशी खंबीरपणाने उभे राहणार आहे। दुर्गे दुर्घट भारी तुझ विण संसारी, अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी। वारी वारी जन्म मरणाते वारी, हारी पडलो आता संकट निवारी। वो शक्ति है, 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 वो शक्ति है।
कभी कभी वो शक्ति है, कभी कभी वो भक्ति है, न झुकती है न रुकती है, न थमती है न थकती है, न झुकती है न रुकती है, न थमती है न थकती है। वो शक्ति है, 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 वो शक्ति है। वो शक्ति है कि जिसको अपनी शक्तियों का ज्ञान है, जिसके हाथ में कमान लक्ष्य पर ही ध्यान है। अश्विनी राष्ट्रपाल कदम, मी नांदगावची अध्यक्ष आहे, गटाची अध्यक्ष पण आहे आणि VGPची कार्यकर्ता पण आहे। आणि भावना गवळी यांनी खूप चांगलं काम केलं, त्याच्याबद्दल आम्हाला थँक्यू बोलायचं आहे। आणि खूप चांगलं काम केलं आणि त्यांनी आमचं काम असंच करत राहावं, आमची इच्छा आहे। आम्ही त्याला पाठोबा द्यावा हीच माझी इच्छा आहे। खूप अभिमान आहे, म्हणजे खूप चांगलं काम केलं हे बोलायचं आहे मला। महिला खासदारच राहावं असं हमेशासाठी राहावं, त्यांनीच ही माझी अपेक्षा आहे। आणि मला सुद्धा आम्ही लाखो बहुमताने आम्ही त्यांना विजयी करणार आणि खूपच चांगलं। महेंद्र चौधरी, वाशिम जिल्हा, माझं गाव पारधी टकमोर। भावना ताईतर्फे आम्ही इकडे आलेलो आहोत। यांनी आमच्या इकडे बांधकाम खूप केलेलेच आहेत। अजून महिला बचत गटाला सुविधा पण दिलेल्या आहेत। अजून पहिल्याच वेळेस आम्हाला महिला बचत गटाला अशा सुविधा मिळून राहिल्या, त्याच्या आधी आम्हाला काहीही मिळालेलं नाही। गावात काय काय काम केलं तुमच्या? गावात बांधकाम, मंदिर, नाल्या बांधून दिले। काय म्हणता आजी? देवीच्या मंदिराचं काम केलं। देवीच्या मंदिरात काम केला, अजून काय केला? हो का? सभा मंडप बांधून दिले। सभा मंडप बांधून नेहमी येतात तुमच्या गावात? तुम्हाला कसं वाटतं की तुमच्या मतदारसंघाचं नेतृत्व एक महिला खासदार करून राहिले? छान वाटते आम्हाला, महिलासाठी अभिमान आहे। एक महिलासाठी काहीतरी करत आहे याचा आम्हाला अभिमान आहे। सर्वांना अभिमान आहे, तुम्हाला सर्वांना अभिमान आहे। मग यावेळी भावना ताईला परत किती लाखाने निवडून देसाल? आम्ही प्रचंड बहुमताने विजय निवडून येतील त्या। चला चला, खूप खूप धन्यवाद। बोला सोबत जय महाराष्ट्र। जय महाराष्ट्र। यश जे मला मिळालं ते सामान्य माणसाची सेवा करत असताना मी जे निष्ठेने या ठिकाणी सेवा केली। आणि परत एकदा मी हेच म्हणेन की माझ्या वडिलांनी जी शिकवण दिली, शिवसेना प्रमुखांची जी शिकवण होती, त्याचबरोबर ते एक लढवून झगडून प्रयत्नशील राहणे आणि जिंकायचं कसं त्यासाठी प्रयत्न करणे आणि लढायचं ते जिंकण्यासाठी आणि काम करायचं ते जनतेसाठी, हा मंत्र मी सदोदित माझ्या सोबत मी तो ठेवला आणि त्याचं पालन केलं। हातांना साथ हातांची, डोळ्यांना आस उद्याची, हातांना साथ हातांची, डोळ्यांना आस उद्याची, दर्जा दाखवतो आमचा सगळ्यांना जागा त्यांची। दिसते का अवती भवती आमच्या नावाची शक्ती, घुमतो जय घोष आमचा साऱ्यांच्या होठावर ही जान आम्ही, अनुशान आम्ही, अभिमान आम्ही, धुमशान आम्ही, लख लख तो आमच्या चेहऱ्यांनी हा माहोल सारा। बाकीचे सारे बाजूला भारे, आला रे आला राजा, तुझे रे साथ आमच्या सुरात म्हण जिंदाबाद आता। बाकीचे सारे बाजूला भारे, आला रे आला राजा, तुझे रे साथ आमच्या सुरात म्हण जिंदाबाद आता। जुनी नाती नवी रीत का, जान आम्ही, अनुशान आम्ही, अभिमान आम्ही, धुमशान आम्ही, चमचमतो इथल्या आकाशावर आमचाच तारा। बाकीचे सारे बाजूला भारे,
रे जगण्याचे अन अश्रू काही गुंफूया, अर्थ हाच जगण्याचा जिंकण्यातही शोधूया, भरकटलेल्या वाटा हाती धरुनी परतूया, झटूया लढूया पडूया पण आता जिंकूया, उठूया पडूया खेळूया चल खेळूया, चला जगूया गड्यानो चला जिंकूया, चला जगूया गड्यानो चला जिंकूया, चला जगूया गड्यानो चला जिंकूया, चला जगूया गड्यानो चला जिंकूया. चल पाऊले खुणा सोडती पुन्हा वादळे मनाची, पंख सोनेरी नवे लावूनी जे पही आकाशी, जंग जंग हे पुन्हा पछाडू भीती रे कोणाची, जिंकण्या जग हे स्पर्धा ही स्वतःशी, झटूया लढूया पडूया पण आता जिंकूया, उठूया पडूया खेळूया चल खेळूया, चला जगूया गड्यानो चला जिंकूया, चला जगूया गड्यानो चला जिंकूया, चला जगूया गड्यानो चला जिंकूया, चला जगूया गड्यानो चला जिंकूया. जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीश तिहु लोक उजागर, राम दूत अतुलित बल धामा, अंजनी पुत्र पवन सुत नामा, महावीर विक्रम बजरंगी, कुमति निवार सुमति के संगी, कंचन वरण विराज सुबेसा, कानन कुंडल किंचित केसा, हाथ वज्र ध्वजा विराजै, कांधे ध्वज जनेऊ साजै, शंकर सुमन केसरी नंदन, तेज प्रताप महाजगवंदन, व्यापार कुटीर चातुर राम काज करिबे को आतुर, कंचन विकसिते को रसिया, नाम लखन सीता मन बसिया, सूक्ष्म रूप धरि सिरहि दिखावा, विकट रूप धरि लंक जरावा, भीम रूप धरि असुर संहारे, रामचंद्र के काज सवारे, आयु संजीवन भगत जियाए, श्री रघुवीर हर्ष सिर लाए, जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीश तिहु लोक उजागर. मराठमोळ्या माती मधुनी नऱ्यात खळखळणारी, नसा नसा मध्ये शिवशक्ती अजून सळसळणारी, मनात अमुच्या स्वत्वाची रणभैरवी तुमणारी, मर्दानी बाण्याची अजूनी बिजली चमचमणारी, अरे महाराष्ट्राचे सुपुत्र आम्ही आम्हाला कमी काय, जय भवानी जय शिवराय, जय भवानी जय शिवराय, जय भवानी जय शिवराय. बोल धरती जयकारा, गगन है सारा गूंजा रे, जग में लहराया न्यारा ध्वज है हमारा ऊंचा रे, हम वो योद्धा वो निडर, हम जो भी दिशा में जाए, सारे पथ चरण छुए और पर्वत शीस नवाए, रास्ते से हट जाए नदियां होके हवाए, हम है जियाले जीतने को, हम रण में उतरते हैं, हम सूरज है अंत हमी रातों का करते हैं, जो रक्त है तन में बहता वो हमसे है ये कहता, सम्मान के बदले जान मिले तो नहीं है घाटा रे, युग युग की संजीरों का हमने ही गाथा रे, बोल उठाए
शपथ है वीरों का पथ है मेरा रे। लक्ष्य अपना जो बना लूं वहीं पे डालू डेरा रे। हम वो योद्धा वो निडर हम जो भी दिशा में जाए, सारे पथ चरण छुए और पर्वत शीस नवाए। रास्ते से हट जाए नदियां हो के हवाए, हम हैं जियाले जीतने को हम रण में उतरते हैं। हम सूरज है अंत हम ही रातों का करते हैं। युग युग की जंजीरों को हमने ही काटा रे। बोल उठा ये जग सारा जय मर्द मराठा रे। जो रक्त है तन में बहता वो हमसे है ये कहता, सम्मान के बदले जान भी दे तो नहीं है घाटा रे। युग युग की जंजीरों को हमने ही काटा रे। बोल उठा ये जग सारा जय मर्द मराठा रे। सच है सही क्या जो ये भरम है, तो कर तू वही जो तेरा करम है। हाथों से तू बदल दे अपनी लकीरें, हाथों से तू बदल दे अपनी लकीरें। सच है जो संग तेरे तो डर से अब बढ़ जा। तो यारा हो तैयार ये जग है रण तेरा। तो यारा हो तैयार ये जग है रण तेरा। तो यारा हो तैयार ये जग है रण तेरा। तो यारा हो तैयार ये जग है रण तेरा। तो यारा हो तैयार ये जग है रण तेरा। जिद पे आए तो कर जाए पर्वत पार तू, जिद पे आए तो कर जाए पर्वत पार। तू जो ठाने तो माने तो हक में होंगे तेरे ये सृष्टि ये संसार। तो यारा हो तैयार ये जग है रण तेरा। तो यारा हो तैयार ये जग है रण तेरा। तो यारा हो तैयार ये जग है रण तेरा। तो यारा हो तैयार ये जग है रण तेरा। तपती है धरती जलता है अंबर, पास तेरे ना कोई समंदर। आग पे चल के तप के पिघल के अपने इरादे तू आजमा। जिद पे आए तो कर जाए पर्वत पार तू, जिद पे आए तो कर जाए पर्वत पार। तू जो ठाने तो ही वाट जरी बळणाची बळ येऊ दे हिमतीला। झुंजार होनी ललकार आसमानाला, लावून कपाळी माती घ्यायचे पक्ष तिच्या पाठी। हुंकार भरारीसाठी पेटू दे मनाच्या वाती।
आणि नियमितपणे ठेवून गरिबाचं कल्याण झालं पाहिजे. दिव्यांग मित्राबरोबरची सहानुभूती, प्रेम आणि विश्वास दर्शवून या लोकसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय खासदार आमच्या भगिनी भावनाताई गवळी आजच्या आपल्या दिव्यांग बांधवांसाठी आणि भगिनींसाठी जे काही साहित्य या ठिकाणी आलेलं आहे त्या साहित्य वाटपाच्या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या विभागाचे सन्माननीय आमदार ज्या पद्धतीने या गोष्टीचा उल्लेख या ठिकाणी केला की आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांनी या संपूर्ण देशामध्ये परिवर्तन तेरा धर्मानम, कर्म है तेरा कर्मानम, आग में पग पग चला है जो वही डगर है उसका प्रस्थानम. रेल्वे स्थानकाचं पुनर्निर्माण व्हावं, पुनर्विकास व्हावा आणि ते स्वप्न आपल्या सर्वांचं या ठिकाणी आदरणीय मोदी साहेबांनी पूर्ण केलेलं. एवढ्यावरच आपण थांबणार नाही तर या ठिकाणी आता अयोध्येसाठी गाडी सुरू करून घेणं असेल. जवळजवळ 8 दिवसापूर्वी रेल्वे मंत्र्यांसोबत मी बसले होते. तसंच दानवे पाटील साहेबांसोबत मागे माझा त्यांच्याकडे पाठपुरावा असतो की या ठिकाणची मुंबई गाडी जिथं टायमिंग फारच ऑड आहे आणि ते टायमिंग आपल्याला कसा बदलता येईल आणि या ठिकाणाहून आपण मुंबईला सकाळी कसं